महायुतीमध्ये सारं काही आलबेल आहे असं वरवर भासवलं जात असलं तरी सारं काही आलबेल आहे असं दिसत तर नाहीये। कारण आता महायुतीमधील धुसफुसीची आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आलाय। नेमकं काय झालं पाहूयात या रिपोर्टमधून। मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या। आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्यांना देतो आहे, कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री राज्यमंत्र्यात काय असेल शक्यतो बाहेर येता कामा नये, ते त्यांच्यामध्येच ते चाललं पाहिजे। महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजपमधील मंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर पेटलंय। सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपल्याचं समोर आलंय। राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी सामाजिक न्याय खात्याच्या काही बैठकांचं आयोजन केल्यामुळे संजय शिरसाटांनी नाराजी व्यक्त करत त्यावर आक्षेप घेतलाय। मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं। तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतायत, माझे सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाहीये। फार वाद नाही आहे। आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्यांना देतो आहे, कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे। जसं आता मी माझ्या खात्यामध्ये 3000च्या वर हिअरिंग्स राज्यमंत्र्यांना दिलेले आहे, महसुली हिअरिंग, आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार आहे। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांनी लेखी स्वरूपात हरकत नोंदवल्यानं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सुद्धा पत्राच्याच माध्यमातून उत्तर दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसारच या बैठकांचं आयोजन केल्याचं माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय। शिवाय सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री म्हणून अशा बैठकांसाठी पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही अशा भाषेत सुद्धा त्यांनी शिरसाट यांना ठणकावलेला आहे। शिरसाटांचा आक्षेप, सामाजिक न्याय विभागात आपण आपल्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश देत आहात। मिसाळांचं उत्तर, सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे। शिरसाटांचा आक्षेप, या बैठका लावण्यासाठी माझी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे। मिसाळांचं उत्तर, सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही। शिरसाटांचा आक्षेप, माझ्या स्तरावर बऱ्याच बैठका आयोजित करण्यात येत असतात। मिसाळांचं उत्तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्देशानुसारच या बैठकांचं आयोजन। शिरसाटांचा आक्षेप, सदर बैठका माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणं संयुक्तिक राहील याची कृपया नोंद घ्यावी। मिसाळांचं उत्तर, मी आपल्या अधिकारामध्ये कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। मला माधुरी मिसाळ माहिती आहे, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे। मला वाटतं सध्या महायुती सरकारमध्ये काय चाललंय हा एक खरं तर संशोधनाचा विषय आहे। कोणी उठतंय, काही बोलतंय, पत्ते खेळतायत, सगळी मजा मजा चालली आहे आणि जनता हे सगळं बघतेय। मला असं वाटतं फडणवीस साहेब विधानसभेमध्ये बोलले होते की आमदार माजले तशी लोकांमध्ये भावना आहे। आता आमदारांनी समजून घेतलं पाहिजे या गोष्टी। काही मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारमध्ये काही दिवसांपासून सतत वाद उभे राहताना पाहायला मिळत आहे। त्यातच आता शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि भाजपाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामध्ये मानापमान नाट्य रंगलंय। त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होतंय। सगळ्यांनी जे आहे जरी काही असं सांगायचं असलं तर या गोष्टी बाहेर येता कामा नाहीत। मंत्री किंवा मंत्री राज्यमंत्र्यात काय असेल तर शक्यतो बाहेर येता कामा नये, ते त्यांच्यामध्येच ते चाललं पाहिजे। काय अडचण असेल तर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन ते सोडवायची।
एखादी महिला मंत्री काहीतरी करू पाहते आणि तिच्या जबाबदारीच्या चौकटीत, आणि आमची अपेक्षा आहे की प्रत्येक मंत्र्यांनी मीटिंग्स घ्यावी, आढावा घ्यावा. आता माधुरीताई आमच्या महिला भगिनी मंत्री झाल्या, त्या काहीतरी करू पाहतात तर काय अडचण आहे? आणि मंत्री तर आहेतच, त्यांना अधिकार आहे ना. आणि त्या स्वतः म्हणल्यात की माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या जी जबाबदारी आहे त्या चौकटीत राहून तो प्रोटोकॉल पाळूनच त्या करतायत ना. दुसरीकडे राज्यामधील काही वादग्रस्त मंत्र्यांचं काउंटडाऊन सुरू झाल्याचं बोललं जात आहे. यामध्ये मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदमांचं नाव आघाडीवर आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचंही कळतंय. अशातच मंत्री संजय शिरसाट यांच्या परस्पर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी बैठका घेणं हा नक्कीच योगायोग नसणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.